मित्रांनो नमस्कार. आज एक आगळा वेगळा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे मधमाशीबद्दल. डाळिंबाच्या बागेतली ही खरी लक्ष्मी म्हणजे मधमाशी. त्या मधमाशीबद्दल आपण आज थोडं जाणून घेणार आहे. मधमाशी बागेत कधी येईल, कशी येईल, त्यासाठी आपल्याला गूळ, ताक आणि इलायची याचा वापर कसा करायचा याची माहिती आपण आज घेणार आहोत. तर मित्रांनो, यावर्षी सेटिंग फार कमी होते. म्हणजे याचा अर्थ की बागेत मधमाशीच दिसत नाही. याचं सेटिंगवर 20 ते 30% परिणाम कमी होतोय मधमाशीमुळे. यावर्षी द्राक्ष आपलं डाळिंब बागेत मधमाशी दिसत नाही. त्यामुळं मादी फुलाचा गळ फार जास्त प्रमाणात होते. यासाठी आपल्याला 200 लिटर पाण्याला 2 किलो गूळ, 2 किलो ताक हे फवारणीद्वारे सायंकाळच्या 5 ते 6च्या वेळेस किंवा सकाळी लवकर फवारणे गरजेचे आहे. त्यानंतर याचं दुसरं एक उपयोग आहे गूळ आणि इलायची. बागेमध्ये सकाळच्या वेळेला गूळ 1-1.5-2 किलो, आपल्या एका प्लॉटप्रमाणे. प्लॉट थोडा मोठा असेल जास्त घ्या. गूळ 2 किलो, त्यात पाणी आणि इलायची पावडर ही मिक्स करून आणि असं शेगडीवर किंवा 3 दगडाची चूल करून त्यावर जर उकळलं आणि उकळतच ठेवलं तर त्या वासाने सुद्धा मधमाशी आपल्या बागेत अट्रॅक्ट होते. एक घरगुती उपाय म्हणजे त्यासाठी असा आहे की ऊसाचं गुऱ्हाळ जे आहे, लोकांचं रसाचं दुकान, तिथं पडलेलं जे पाचट आहे ते चोथा, तो आणून आपल्या बागेत जरी ठिकठिकाणी टाकला, कडाला किंवा मध्ये, तरी त्याचाही वास मधमाशीपर्यंत पोहोचतो आणि मधमाशी आपल्या बागेपर्यंत येते. म्हणजे मधमाशीचं महत्त्व यावर्षीही आणि इथून पुढे बऱ्याच दिवस म्हणजे बऱ्याच वर्षी याचं महत्त्व लोकांना कळायला खूप वेळ लागणार आहे. आणि अजूनही मधमाशीचा येण्याचा जो प्रयत्न लोक करताय, त्यामध्ये मधमाशीच्या पेट्या बऱ्याच ठिकाणी मिळतात, भाड्याने मिळतात, विकत मिळतात. त्या पेट्यासुद्धा आणून आपण बागेत ठेवल्या, फक्त ती पेटी आणल्यानंतर ती त्या जागेवरून हलवायची नाही. ती पेटी तिथं ठेवली का तिची तिथं जागा फिक्स झाली, मधमाशी तिथून परत दुसरीकडे जात नाही. म्हणजे त्या प्लॉटमध्ये किंवा इतर प्लॉटमध्ये फिरते, पण त्याच ठिकाणी ती पेटी ठेवायची. धन्यवाद मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा. अजून नवीन नवीन व्हिडिओ येतील.